सोबतच प्रशासन. त्यांचा जन्म 31 जानेवारी 1952 मध्ये झाला. शिक्षणात अत्यंत कुशल प्रवृत्तीचे असल्याने त्यांनी पुणे विद्यापीठातून MA मराठी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन विविध नामांकित पारितोषिके मिळवली. त्यानंतर त्यांनी PhD प्राप्त करून मराठी साहित्याच्या गाड्या अभ्यासकांपैकी एक बनले. सरांची व्यावसायिक कारकीर्द बघता 40 वर्ष त्यांनी शिक्षण क्षेत्रात दिली. 19 वर्ष ते यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथे प्राध्यापक आणि संचालक पदी नियुक्त होते. कला आणि वाणिज्य महाविद्यालय वाडा येथे प्राचार्य म्हणून देखील त्यांनी जबाबदारी सांभाळली. मराठी प्रगत अध्ययन संस्थेचे संस्थापक संचालक म्हणून सर तेथे कार्यरत होते. मराठी संशोधन मंडळ दादर मुंबई कार्यरत आहेत. या ठिकाणी अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. या ठिकाणी सरांचे संस्थात्मक कार्य बघता अनुष्टुप आणि ज्ञान गंगोत्री ह्या नियतकालिकांचे सर संस्थापक संपादक होते. साहित्य अकादमी, राज्य मराठी विकास संस्था, भाषा सल्लागार समिती, महाराष्ट्र साहित्य परिषद अशा अनेक संस्थांमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. मराठी भाषा विद्यापीठाच्या स्थापनेसाठी संकल्पनात्मक आराखडा तयार करण्यासाठी त्यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यांच्या या कार्याच्या गौरवार्थ भाषा अभ्यासक पुरस्कार, तसेच शिवाजी विद्यापीठाचा डॉक्टर महसूद पाटील समीक्षा पुरस्कार, लोकमत प्रवास वाहिनीचा गुणश्री पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी सरांना सन्मानित करण्यात आले आहे. सरांचे लेखन आणि संशोधन कार्य बघता त्यांनी साहित्य समीक्षा, समाज भाषा विज्ञान, संशोधन पद्धतीशास्त्र, लोक साहित्य आणि यांसारख्या विषयांवर महत्त्वाचे ग्रंथ लिहिले आहेत. साहित्य विमर्श, सायबर संस्कृती, संशोधनाचे पद्धतीशास्त्र, लोकसाहित्य संशोधन हे त्यांचे प्रसिद्ध ग्रंथ आहेत. तसेच मराठी भाषा, पत्रकारिता आणि इतिहासावर 100हून अधिक पाठ्यपुस्तकांचे लेखन आणि संपादन देखील सरांनी केले आहे. या ठिकाणी आज आपल्याला सर प्रमुख पाहुणे आपल्याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी स्वागत करतो. धन्यवाद.